तर त्यांनी त्यांच्या भाषणाकडे लक्ष ठेवलं पाहिजे, एवढंच मी सांगेन. पण मला असं वाटतं की मोहनराव भागवतांनी हिंदुस्थानातल्या ज्या परिस्थिती सध्या जी सुरू आहे, तरुणांचा उद्रेक, जंतरमंतरवरची बंडाळी, तरुणांवर झालेला पॅलेट गनचा हल्ला, टिअर गॅस आणि ओव्हरऑल संपूर्ण देशामध्ये अनेक शहरामध्ये तरुणांचा सुरू असलेला विद्रोह, हे लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचं घडामोडी या देशामध्ये घडत आहेत. आणि अमेरिकेत मोहनराव भागवत या विषयावर बोलतील. भारतात जरी बोलले नाही तरी अमेरिकेत जाऊन ते बोलतील अशी मला अपेक्षा आहे. आणखी एक राष्ट्रीय राजकारणातला विषय आहे की एनडीए पासून दूर गेलेली, म्हणजेच भाजपपासून दूर गेलेली अकाली दल पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजपबरोबर जाण्याच्या तयारीत दिसते आहे. नाही, ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे तो. भारतीय जनता पक्षाला पंजाबच्या निवडणुकीमध्ये कोणीतरी हवंय सहकारी. स्वबळावरती भारतीय जनता पक्षाला विधानसभेच्या 5 जागा मिळणार नाही, हे आपण मागच्या इलेक्शनला बघितलं आहे. अकाली दलाच्या मदतीनं काय हातपाय मारता येतील का हे जर त्यांनी ठरवलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण अकाली दल जर भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार असेल तर अकाली दलाला त्याचा अजिबात फायदा होणार नाही. किंबहुना अकाली दलाची उरली सुरली पत आणि प्रतिष्ठा ही रसातळाला जाईल. आपण एनडीएतून का बाहेर पडलो, अकाली दल, याचं पुन्हा एकदा चिंतन अकाली दलाने केलं पाहिजे. पंजाबच्या जनतेशी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे सुडाने वागले, चुकीच्या पद्धतीनं वागले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंजाबच्या ते चुकीचे वागले, म्हणून अकाली दल हे दूर गेले. म्हणजे सगळे प्रश्न मिटले का? नाही. महाराष्ट्राच्या संदर्भात जो विषय आहे, तुम्ही परिवहन मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि रिक्षा चालकांचा विषय मांडला होता. काल परिवहन मंत्र्यांचं एक विधान आलेलं आहे, जे काही तुमच्याकडून आरोप वजा टीका झाली होती की रॅपिडो सारख्या काही ज्या ऍप्स आहेत किंवा ज्या काही कंपन्या आहेत त्यांचे परिवहन मंत्र्यांशी काही व्यावसायिक संबंध. मी असं बोललो नाही. मी असं त्या पत्रामध्ये माझा असा कोणाचा उल्लेख आहे का? नाही. त्यावर परिवहन मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की असे जर काही पुरावे असतील तर ते संजय राऊतांनी समोर आणले. बघा, परिवहन मंत्री हे या महाराष्ट्रातले एक धर्मात्मा आहेत, बरं, आणि ते आता राज्याचे परिवहन मंत्री आहेत. नाशिक आणि इतर भागातल्या रिक्षा चालकांच्या संघटनांनी माझ्याकडे जी कागदपत्र सुपूर्द केली त्यात स्पष्ट दिसत आहे की सरकारमधल्या काही मंत्रिमंडळातल्या म्हणजे मंत्र्यांना रॅपिडोनं विविध मार्गाने उपकृत केलाय. मी कोणाचं नाव घेतलं का? उपकृत केलाय. त्यांची सार्वजनिक मंडळं, त्यांच्या दहीहंड्या यांना प्रायोजक म्हणून पैसे दिले. म्हणजे हा जो इंटरेस्ट आहे त्याला म्हणतात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. ठाण्यातली जी दहीहंडी परिवहन मंत्र्यांची असते वर्षानुवर्ष, त्याच्यामध्ये मला त्यांनी मुलांनी दाखवलं रिक्षा झालं. हे पहा, ज्या रॅपिडो कंपनीला आमच्या छाताडावर बसवलेलं आहे त्यांनी परिवहन मंत्र्यांची जी दहीहंडी आहे कोट्यावधी रुपयांची, त्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे, इतर काही मंत्र्यांना दिलेली आहे. आता हा जर मुद्दा समोर येत असेल तर परिवहन मंत्र्यांचं हे काम आहे की रिक्षा चालकांच्या आरोपांचं समाधान करणं. माझं नाही, मी हजारो रिक्षा चालकांचा प्रतिनिधी आहे. उद्यापासून मी रिक्षातून फिरेन पाहिजे, बरं, हे तुमचं काम आहे. तुम्ही आव्हानं कोणाला देताय? रिक्षा चालकांचे शिष्टमंडळ तुमच्याकडे भेटण्यासाठी वेळ मागताय. ही आमच्या पोटावरती जे तुम्ही मारताय, लात मारताय रॅपिडोच्या छत्राखाली, आमचं तुम्ही म्हणणं आहे का? परिवहन मंत्र्यांना रॅपिडो बरोबर बैठक घ्यायला वेळ आहे, पण मराठी रिक्षा चालक आहेत महाराष्ट्रातले, त्यांचं ऐकायला वेळ नाही. ह्याच्यावर बोला, आव्हानं देऊ नका.
तुम्ही अडचणीत या. याच रिक्षा चालकांचा विषय होता जो मराठी भाषा रिक्षा चालकांना येण्यासंदर्भातला परिवहन मंत्र्यांनी जो नवा नियम किंवा एक नवं पाऊल उचललेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आणखी 3 महिने त्यांना मुदत वाढवून द्या. आणि आणि हे मुख्यमंत्र्यांनी दिलेली नसून उत्तर प्रदेशच्या ज्या निवडणुका आहेत येस, हा, तेच त्यासाठी त्यांना त्यांचे जे पक्षप्रमुख आहेत, त्यांचे पार्टी चीफ अमित शहा वगैरे, त्यांच्या सूचनेनुसार आता मुदत वाढवली जाते. पण ठीक आहे, त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. योगी आदित्यनाथ किंवा अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने ते काम करतायत. मी ज्या रिक्षा चालकांचा प्रश्न मांडतो ते मराठीच आहेत ना. मराठी येण्याचा आणि मराठी रिक्षा चालकांची रोजीरोटी हिरावून घेण्याचा, हे 2 वेगळे प्रश्न आहेत. मी मराठी रिक्षा चालकांची रोजीरोटी मिस्टर परिवहन मंत्री हिरावून घेत आहेत रॅपिडोच्या माध्यमातून, तो प्रश्न मांडतो आहे. दुसरा कोणताही प्रश्न मी मांडायला तयार नाही. आणि ह्या रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाला परिवहन मंत्री अद्याप का भेटत नाहीत? मी स्वतः वेळ मागितलाय लोकप्रतिनिधी म्हणून. तुमचं आमचं काय भांडण असेल ते असेल राजकीय, पण मी लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून आपल्याकडे रिक्षा चालकांच्या वतीनं त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ मागतोय. आणि आपण अमित शहाना विचारल्याशिवाय मला वेळ देणार नाहीत. पक्षप्रमुख तुमचे दिल्लीत आहेत, तुम्ही अमित शहाना विचारणार की संजय राऊतांनी माझ्याकडे वेळ मागितलेला आहे, मी काय करू? तिथं म्हणतील त्यांना वेळ देऊ नका, पण मी त्यांच्याकडे वेळ मागत राहील. अमित शहा मंत्रिमंडळातून जातील तेव्हा बहुतेक ते मला वेळ देतील. काय हरकत नाही, त्यांचं स्वागत आहे. जर रिक्षा चालकांच्या किंवा मराठी बेरोजगारांच्या प्रश्नावरती त्यांनी माझ्याकडे आलं तर मी त्यांचं स्वागत करेन. त्यांनी मला वेळ दिला तर मी त्यांच्या कार्यालयात जाईल. याच्यामध्ये कोणत्या इगोचा प्रश्नच येत नाही. हजारो रिक्षा चालकांचा हा प्रश्न आहे, त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, मराठी मुलांचा प्रश्न आहे. हा सर, आणखी एक विषय असा होता की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या आठवड्यापासून त्यांच्या मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तपासत आहेत. गेल्या आठवड्यात शिक्षण मंत्र्यांचं प्रगती पुस्तक त्यांनी तपासलं. जवळपास 4 तास त्यांनी आढावा घेतला बैठकीत. आता आरोग्य, त्यांच्या स्वतःचं प्रगती पुस्तक कोण तपासणार? उपमुख्याध्यापक आहेत ना ते त्यांच्या गटाचे, त्यांचं कोण तपासणार? हे आधी उत्तर द्या. उपमुख्याध्यापकच जर नापास असतील कामामध्ये, त्यांच्या प्रगतीमध्ये, तर ते त्यांच्या मुलांचं काय तपासणार, विद्यार्थ्यांचं? संपूर्ण त्यांचं मंत्रिमंडळ नापास आहे. मुख्यमंत्र्यांसह आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रातल्या सर्वच रस्त्यांवर जाऊन पाहणी करतायत. कसे खड्डे आहेत, त्याचा कसा उद्योगधंद्यांना त्रास होतोय, जनतेला त्रास होतो आहे, किती यातना होत आहेत. काल कोकणात होते आदित्य ठाकरे, आपण पाहिलं असेल. ही जबाबदारी कोणाची आहे? स्वतःचं प्रगती पुस्तक आधी उपमुख्यमंत्र्यांनी तपासायला पाहिजे आणि मग मंत्री तर नापासच आहेत ना. मंत्री हे काय म्हणतात, पूर्वी एटीकेटीने पण पास होऊ शकत नाहीत. या लायकीचे मंत्री आहेत त्यांचे. बीजेपी के आरएसएस के मोहन भागवत है जो अमेरिका जा रहे हैं, उनको अप्रोच किया। देखिए, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रमुख सरसंघचालक मोहनराव भागवत जी न्यूयॉर्क जा रहे हैं. उनको इनविटेशन है अमेरिका से. अमेरिका भी एक हिंदुस्तान की तरह एक लोकतांत्रिक देश है, डेमोक्रेटिक कंट्री है. मजबूत डेमोक्रेसी आज भी वहाँ है. वहाँ आज भी फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन को बहुत मान्यता है. चाहे हिंदुस्तान में नहीं है, ये सब खत्म हो गया. हिंदुस्तान में तानाशाही चल रही है. रिक्षा चालकांना आव्हान देण्यापेक्षा रिक्षा चालकांच्या समस्या सोडवा, असं या ठिकाणी खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाची भेट घ्यावी, असं देखील संजय राऊत सुचवत आहेत.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.